झालेला आहे. 2 दिवस झालेला आहे. उत्तर घेऊन दिला का तुम्ही? त्याला फोन लावा काय शिंदेला. दिनांक 11/3/2024 रोजी जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आलेलं जे निवेदन होतं त्या निवेदनामध्ये मिरज तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांची खात्रीने चौकशी व्हावी व काही संबंधित जे गट आहेत त्या गटामधून अवैधरित्या उत्खनन व वाहतूक केली जाते. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या या गटांवरती कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवला जात नाही. या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आलं होतं. मात्र 1 वर्ष उलटत आलं, कुठल्याही प्रकारचं उत्तर त्यांच्याकडून आम्हाला कळवलेलं नाही अथवा त्या निवेदनावरती कोणतीही कारवाई झालेली नाही. सौ अपर्णा मोरे धुमाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न इथं असणारे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी असणारं महसूल प्रशासन करतंय का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. सौ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी अर्ज मिरज तहसील कार्यालयामध्ये आहेत, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत, मात्र त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी असणारे जे लिपिक आहेत महेश माने हे गेल्या काही वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असल्यामुळे त्यांची देखील कामगिरी ही या ठिकाणी संशयास्पद आहे. ETSच्या माध्यमातून मोरू उत्खननाचा जो पंचनामा केला जातो हा देखील संशयास्पद आहे. ETSच्या मशीनमध्ये बिघाड केल्याचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संशय व्यक्त करतोय. तर त्या ठिकाणी झालेला जो पंचनामा आहे तो चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि या पंचनामा जो आहे हा जिल्हाधिकारी यांच्या समक्ष या ठिकाणी झाला पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे. सौ अपर्णा मोरे धुमाळ यांना तात्काळ चौकशी करून यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करावे व संबंधित जे कोणी आहेत जे 11/3/2024च्या निवेदनामध्ये ज्यांनी कर्तव्यात कसूर केला, ज्यांनी कारवाई केलेली नाही, ज्यांनी दप्तर दिरंगाई केली अशांवरती कठोर कारवाई व्हावी, यांना देखील तात्काळ निलंबित करावं अशा असणाऱ्या मागणीसाठी आम्ही आज दिनांक 3/2/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहोत. तात्काळ आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही यापुढे कठोर भूमिका घेऊ व महसूल मंत्री यांच्या निवासस्थानासमोर आम्ही अशाच पद्धतीचं आमरण उपोषण करू असं असणारं आमचं आवाहन आहे.